डी न्यूज मराठी, आपलं शहर आपली बातमी। इगतपुरीतील न्यूयॉर्क विलात जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांची धाड, 19 जणांवर कारवाई करत 19 लाख रुपये हस्तगत। इगतपुरी येथील तळेगाव शिवारात न्यूयॉर्क व्हिलामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांची धाड मारून त्यांच्याकडील 19 लाख रुपये हस्तगत केले। या कारवाईत 19 जणांवर कारवाई करून इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी व जुगारबंदी कायद्यानुसार विला चालक शक्ती ढोलकिया याच्यासह 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली परिसरातील न्यूयॉर्क व्हिलामध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवार दिनांक 15 रोजी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास न्यूयॉर्क व्हिलामध्ये धाड मारली असता त्या ठिकाणी काही जण जुगार खेळताना व काही जण विदेशी महागडी मद्यप्राशन करताना आढळून आले। यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे 18,79,450 रुपये हस्तगत करण्यात आले। तसेच कोट्यावधी रुपयांच्या BMW सारख्या महागड्या गाड्याही जप्त करण्यात आल्या। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा चंद्रभान आरणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या म्युझिक डायरेक्टर व दिग्दर्शक यांचाही समावेश असून गॅमलिंग, जुगाराचे साहित्य व नेपाळच्या परकीय चलनाच्या नोटा आणि महागड्या गाड्या यासह एकूण 18,79,450 रुपये रोख स्वरूपात मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे करीत आहेत। अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दाफाश केलेला आहे। यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं ते या ठिकाणचे ते जवळपास 6 जेंट्स आणि 1 लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन्स, ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग गिफ्ट व्हाउचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळवत होते। तर जवळपास गेल्या 2-1 वर्षात त्यांनी $2,40,000 फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास 1,92,00,000 जात आहे। तर हे अश्विन नगर म्हणजे आपल्या अंबड पोलीस हद्दीतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या 7 व्यक्ती व्यतिरिक्त जवळपास 12 कम्प्युटर, लॅपटॉप, 13 मोबाईल, जवळपास 47,000 रुपये हस्तगत केले आहे। सदर बाबत सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे।